पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीने क्रांती महामोर्चा काढला। मंचरमधील मोर्चामध्ये खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी कांदा रस्त्यावर फेकत निषेध व्यक्त केलेला आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मवियानं क्रांती महामोर्चा काढला। यावेळेस रोहित पवारांसह मवियाचे नेते कांद्याची माळ घालून आंदोलनात सहभागी झाले। कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। मनसरमधील मोर्चात खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी कांदा रस्त्यावर फेकत निषेध व्यक्त केलाय। नाफेडच्या माध्यमातून 10 लाख टन कांदा खरेदी करावा अशी मागणी यावेळेस रोहित पवार यांनी केली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसर या ठिकाणी विराट मोर्चा आयोजित करण्यात आला। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, बापू पठारे यांनी रास्ता रोको केला। मनसर मधल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांसह रोहित पवारांनी रस्त्यावर ठिय्याही दिला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या आंदोलनादरम्यान रोहित पवार आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पुढच्या 10 दिवसांमध्ये तुमच्यासाठी काय चांगली बातमी नाही एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं? मग काय करायचं? हात वर करून सांगा। नक्की देवेंद्र फडणवीसजींनी मागच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी काय नेमके याबद्दल केलं पाहिजे याच्या सूचना पणन मंत्र्याला दिल्या होत्या। आज त्याचा पूर्ण आढावा मला वाटतं मुख्यमंत्री घेतील। निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल ही भावना आमची आहे। आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर तिथे गेले होते आणि त्यामध्ये एक चांगला निर्णय केंद्र सरकारने केला आहे। त्या अनुषंगानं आता केंद्र आणि राज्य सरकार जे काही अडचण येत असतील त्याच्यासाठी अनुकूल राहील। शेतकऱ्यांच्या मागण्या काय त्यावरही एक नजर टाकूया। कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा। यापूर्वी खरेदी केलेल्या कांद्याला 15 ते 20 रुपये प्रति किलो अनुदान मिळावं। 2 लाखाऐवजी 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करावा। खरेदी केलेल्या कांद्याची देशांतर्गत विक्री न करता निर्यात करावी। आंदोलनाच्या वेळेस मनोगत व्यक्त करत असताना एका युवा शेतकऱ्यानं विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता।